स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशी जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे. या मे महिन्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टीमध्ये आनंद उत्साह प्राप्त होणार आहे, कोणत्या गोष्टींमुळे नैराश्य कमी होणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेत आहोत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका. तुमची कुंभ रास आहे. लग्नस्थानाची स्थिती पाहता व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने लग्नेश शनिदेव जे लग्नस्थानातनच गोचर करतायत, कुंभ राशीतनच गोचर करतायत, अर्थात तुम्हाला हा महिना व्यक्तिमत्वासाठी उत्तम म्हणता येईल. राहुयुक्त बुध धनस्थानात आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना किंवा एखाद्या महत्वाच्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करण्याची संधी आलेली आहे आणि त्या ठिकाणी गुंतवणूक करताना थोडीशी संभ्रमित अवस्था होऊ शकते. हा एवढा एक कुयोग आहे, पण मोठ्या प्रमाणातील हे धोके नाहीत किंवा मोठ्या प्रमाणात हा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. पण किरकोळ प्रमाणात या तक्रारी येऊ शकतात. शंका कुशंका निर्माण होणं, करू की नको अशी द्विधा मनस्थिती होणं, अशा काही गोष्टींमधून जावं लागू शकतं. त्याचबरोबर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने एक विचार म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये विशेष गुरुदेव चतुर्थ स्थानात असल्यामुळे सर्व प्रकारची सुखे तुम्हाला उपभोगायला मिळणं आणि त्यातनं आनंद प्राप्त करून घेता येणं, अशा शुभ संकेताचा हा सुद्धा महिना म्हणता येईल. धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनेश गुरुदेव जे चतुर्थातनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला धनवृद्धिंगत करून देण्यासाठी आणि आर्थिक आवक वाढवण्यासाठी नक्कीच उत्तम महिना हा म्हणता येईल. तृतीय स्थानाकडे वळूयात. तिसऱ्या घरावरून आपण परिश्रम, पराक्रम आणि मेहनत पाहतो. या ठिकाणी असणारे मंगळदेवांची रास आणि मंगळदेव हे मीन राशीतनं राहुयुक्त गोचर करतात, त्यामुळे तुम्हाला विशेष परिश्रम करायला लावतील, कामामध्ये जास्तीत जास्त व्यस्त करतील, अशा पद्धतीने हा महिना आहे. परंतु या महिन्यामध्ये मेहनत करताना किंवा कष्ट करताना थोड्याफार प्रमाणात चिडचिड तुमची होऊ शकते किंवा एखाद्या दिवशी खूप उत्साह वाटणं, एखाद्या दिवशी नैराश्य आणि किंवा एखाद्या दिवशी खूप उदास वाटणं, असे कुयोग येऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की मंगळदेवांचं संपूर्ण महिनाभर गोचर हे मीन राशीतनच होणार आहे, राहुयुक्तच होणार आहे, त्यामुळे हे कुयोग नक्कीच येऊ शकतात. मग यासाठी विशेष उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, ते तुम्ही नक्की करा. याबरोबर मंगळदेव ज्यावेळेस राहुयुक्त धनस्थानातनं गोचर करतात, त्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन क्षेत्रातील काही कार्य असेल तर नक्कीच ते कार्यामधनं तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी राहुयुक्त मंगळाचे शुभ परिणाम पाहायला मिळतात. याबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील चौथं घर, ज्यावरून आपण सर्व प्रकारची सुखे, मातृसौख्य, सासूचं सुख आणि याचबरोबर वाहन वस्तूचं सौख्य पाहतो. वाहन वस्तू आपण रोज घेत नाही, बरोबर आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण राहतो, जी वास्तू आपली आहे आणि त्याचबरोबर जे वाहन आपण वापरतो त्या वाहनावरती आपला हक्क आहे, तर त्या वाहनासंदर्भातील कुरघोडी किंवा काही अडचणी सारख्या सातत्याने येणार आहेत का, या महिन्यात काही दाखवत आहेत का, या दृष्टीने विचार केला तर नक्कीच या महिन्यामध्ये येथे असणारे गुरुदेव आणि या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास 19 मे पर्यंत तुम्हाला थोड्याफार प्रमाणात वाहनासंदर्भातील कामे निघणं किंवा एखाद्या वास्तूमध्ये रिनोव्हेशनचं काम करावं, कलर करावा किंवा इतर काही कारणांमुळे थोडंसं घरातील काही कामे मार्गी लावण्याकडे तुमचा गृहिणी वर्गाचा विशेष कल राहू शकतो. अर्थात हा महिना थोडासा घरासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्यस्त राहण्याचं सुद्धा दिसून येत आहे. त्याचबरोबर वाहनाचं सौख्य उत्तम आहे. ज्यांना नवीन वाहन खरेदी करायचे तर त्यांना 19 तारखेनंतर उत्तम योग आहे. 19 पर्यंत मध्यम स्थितीमध्ये योग दर्शवतात. तर मातृसौख्य आणि सासूचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळणार आहे. 19 तारखेनंतर आईची भेट होऊ शकते. काही कारणास्तव तुम्ही तुमच्या सासूबाईंपासून लांब राहत असाल, एकत्र कुटुंबामधनं तुम्ही थोडंसं एकटं नोकरी निमित्ताने बाहेर असाल, तर नक्कीच काहीतरी कारणानिमित्ताने तुम्हाला या महिन्यात 19 तारखेनंतर त्यांची भेट होऊ शकते. त्यांच्या सानिध्यात जाऊन तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो, असे शुभ संकेत गृहिणी महिला वर्गासाठी आहेत. राशीपत्रिकेतील 5वं घर, ज्यावर आपण शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणे पाहतो. या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास. बुधदेव हे राशीपत्रिकेतील दुसऱ्या घरातनं गोचर करतायत. दुसरं घर हे आर्थिक आवक दर्शवतं, कुटुंबाचं सौख्य दर्शवतं. शिक्षणानिमित्त तुम्ही काही कारणास्तव खूप दिवसापासून घराबाहेर असाल तर नक्कीच या मे महिन्यात तुमच्या कुटुंबाच्या समवेत राहण्याचे शुभ संकेत आहेत.
त्याचबरोबर शिक्षणासाठी विशेष तुम्हाला काही कला क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कला आणि संगणक क्षेत्रातील शिक्षण घेण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहे. 11 मे नंतर या गोष्टींमध्ये नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह करणं, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सातत्य ठेवायला लावणं असे शुभ संकेत आहेत. त्यामुळे 11 तारखेनंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता कलात्मक कोर्सेससाठी आणि संगणक क्षेत्रातील कोर्सेससाठी. स्पर्धात्मक परीक्षा ज्यांना द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेताचा हा महिना म्हणता येईल. नवीन तुम्हाला अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आणि तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा पुढील वर्षी द्यायच्या आहेत, या वर्षीपासून तुम्ही अभ्यासाला सातत्याने सुरुवात करणार आहात, तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा 12 तारखेनंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल. प्रेम प्रणय सुद्धा पाहतो, या दृष्टीने विचार केला तर राहुयुक्त बुध यामुळे तुम्हाला एखाद्या महत्वपूर्ण डिसिजन घेण्याची वेळ या महिन्यात येऊ शकते आणि त्यामध्ये मतवैचारिकता निर्माण होऊ शकते. तुमचे प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यासोबतचे नाते दृढ होण्यापेक्षा थोडंसं संभ्रमित होणं आणि नात्यांमध्ये थोडासा दुरावा निर्माण होणं असे कुयोग. तदनंतर मात्र उत्तम स्थिती आहे. 10 मेला बुधदेव परिवर्तित होतील. 11 तारखेनंतर तुमचं नातं पुन्हा दृढ होईल, पण तोपर्यंत शंका, कुशंका, संशय अशा काही गोष्टींना तुमच्या जीवनामध्ये येऊ देऊ नका, अशी मी या माध्यमातून विशेष सूचना देऊ इच्छिते. ज्यांना संतती आहे अशा दाम्पत्यांसाठी संतती सौख्य उत्तम आहे. ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचंय तर त्यांच्यासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. विशेष म्हणजे तुमचा संतती योग जेव्हा पाहायचा असतो त्यावेळेस तुमच्या जोडीदाराची आणि तुमची अर्थात दाम्पत्यांची दोघांचीही पत्रिका पाहणं आवश्यक ठरतं आणि त्यानुसार जेव्हा आपण मार्गदर्शन केलं जातं संतती संदर्भात तर ते अधिक तुम्हाला फायदेशीर किंवा अधिक उपयुक्त ठरू शकतं. 6व्या घरावरून आपण आरोग्य पाहतो आणि त्याचबरोबर शत्रू त्रास आणि खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो. या सर्व संदर्भात विचार केला तर नक्कीच तुम्हाला हा महिना शुभ म्हणता येईल. खरेदी विक्रीचे व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकेल. या स्थानावरती कुठल्याही पापग्रहाच्या कुदृष्ट्या नाही, त्यामुळे हा महिना तुम्हाला आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. आरोग्याविषयी विशेष काळजी चिंता तुम्हाला राहणार नाही. त्याचबरोबर ज्यांना खरेदी विक्रीचे व्यवसाय नाविन्याने सुरू करायचे तर त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम कालावधी आहे. कोणत्याही दिवशी तुम्ही सुरू करू शकता. व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी शुभ संकेत आहेत. अर्थात तुम्हाला 7:30 आहे, त्यामुळे मारुती स्तोत्र वाचन करायचं हे सोडायचं नाही, कारण तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्यामधील अपडाऊन चढ उतार तुम्हाला नक्कीच जाणवू शकतात. म्हणूनच मारुती स्तोत्र वाचनात जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त वाढलेला तुम्हाला दिसून येऊ शकेल. पुढील स्थानाकडे वळूया. सप्तम स्थान राशी पत्रिकेतील 7वं घर, ज्यावरून आपण जोडदाराचं सौख्य पाहतो. या ठिकाणी असणारी रविदेवांची रास, रविदेव मेष राशीतनं उच्च राशीतनं 14 मे पर्यंत गोचर करतात. त्यामुळे नक्कीच तुमच्या जोडदाराचं साथ सोबत तुम्हाला लाभेल. त्यांच्या समवेत आनंदित आणि चांगला वेळ तुम्ही व्यतीत करू शकाल, अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत. पुढील स्थानाकडे वळूयात. राशी पत्रिकेतील 9वं घर, ज्यावर आपण भाग्योदय पाहतो. या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास, शुक्रदेव मेष राशीतनं तृतीय स्थानातनं गोचर करत आहेत. अर्थात तुम्हाला तुमच्या भाग्योदय होण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये 19 तारखेनंतर उत्तम योग आहे. तोपर्यंत तुम्हाला नवीन नोकरीची संधी तुम्ही शोधत आहात तर ती प्राप्त होण्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील, परंतु 19 तारखेनंतर उत्तम शुभ संकेत आहेत. सिव्हिल क्षेत्रामध्ये किंवा IT क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरीसाठी प्रयत्न करताय तर तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती 19 मे नंतर प्राप्त होत आहे. कर्मस्थानात असणारी मंगळदेवांची रास, मंगळदेव राहुयुक्त आहे. ज्यांचं शेअर मार्केटिंग संदर्भातील कामे तुम्ही करत असाल तर तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती आहे. याचबरोबर IT क्षेत्रामध्ये जॉब करण्याची इच्छा आहे तर तुम्हाला जॉब लागू शकतो, अशा पद्धतीने शुभ संकेत या महिन्यात आहेत. याचबरोबर मंगळदेव जेव्हा दशमेश आहेत आणि राहुयुक्त आहेत त्यावेळेस तुम्हाला अंगारक योगाचे दुष्परिणाम सुद्धा काही अंशी प्राप्त होतात. म्हणजेच तुम्हाला एखाद्या व्यावसायिक कार्यासाठी गुंतवणुकीचे योग आणतात आणि त्यात फसवणूक होऊ शकते. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. हा संपूर्ण महिना मंगळदेवांचं परिवर्तन होणार नाही, त्यामुळे राहुयुक्त मंगळ आहेत तर त्यासाठी विशेष उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, ते तुम्ही नक्की करा. पत्रिकेतील 11वं घर, ज्यावरून आपण आर्थिक आवक पाहतो, लाभयोग पाहतो. या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास, गुरुदेवांचं 1 मेला परिवर्तन झालेलं आहे. चतुर्थ स्थानात ते गोचर करण्यास सुरुवात करत आहेत. अर्थात मोठ्या प्रमाणातील लाभाची संधी तुम्हाला निर्माण करून देतील. सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून घेण्यासाठी लाभ तुम्हाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतील. अर्थात हा महिना लाभासाठी उत्तम म्हणता येईल. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्च स्थानाचे अधिपती शनिदेव जे लग्नात गोचर करत आहेत, त्यामुळे या महिन्यामध्ये विशेष स्वतःसाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्हाला विशेष खर्च करावासा वाटणं, पर्यटनाचे योग आहेत
त्यासाठी खर्च होऊ शकतो. उपासनेकडे वळूया, कारण उपासनेची जोड तुम्हाला या महिन्यात द्यावीच लागणार आहे. रीम बुधाय नमः आणि रीम भौमाय नमः अशा दोन्ही जपांचा 108 वेळा उच्चारण करायचा आहे, जप करायचा आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच मंगळदेवांची आणि बुधदेवांची अतिशय उत्तम प्रकारची साथ सोबत लाभेल. तो काही दोष निर्माण करणार आहे तर तो दोष सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होईल. आणि विशेष म्हणजे राहू देवांच्या युतीमध्ये मंगळदेव आणि बुधदेव आहेत, त्यामुळे राहू देवांसाठी रीम राहवे नमः हा जप रोज 108 वेळा करायचा आहे. तर अशा प्रकारे उपासनेत तुम्ही राहा आणि रोजच्या रोज 7:30 आहे म्हणून मारुती स्तोत्र वाचन करा. तर आज आपण कुंभ राशीच्या जातकांना कोणती उपासना करायची आहे हे समजून घेतलं. आता आपण जाणून घेणार आहोत वधूवर जे आहेत त्यांना गुरु कितवा आहे आणि विवाहाच्या कार्यासाठी तो गुरु योग्य आहे का. तुमच्या राशीप्रमाणे गुरुदेवांचं गोचर 1 मे पासून 4th स्थानात होत आहे. अर्थात तुम्हाला 4था गुरु सुरू होत आहे. 4, 8 आणि 12 हे 3 प्रकारचे ज्यावेळेस गुरु असतात, 4था गुरु, 8वा गुरु आणि 12वा गुरु जेव्हा वधूवरांना असतो त्यावेळेस विवाह कार्यामध्ये विशेष विलंब होणं, अडचणी येणं असे कुयोग येतात. तर तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे विवाह योग कसा आहे हे समजून घ्या, त्यानुसार तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. पण राशी पत्रिकेप्रमाणे मात्र आपण गुरु कितवा आहे एवढंच समजून घेऊ शकतो. तर 4था गुरु आहे. गुरुदेवांची उपासना सुद्धा तुम्हाला या महिन्यात करायची आहे. जर तुम्हाला विवाह कार्य करायचं असेल तर मग ती विवाहासाठी उपासना कोणती करायची, तर इंद्राम दत्तात्रय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा नवग्रह मंत्रातील गुरुदेवांचा संपूर्ण जप हा तुम्ही केलात तरी सुद्धा चालेल. या सर्व संदर्भातील उपासना गुरुदेवांची आहे. तुम्ही गुरुदेवांच्या जास्तीत उपासनेत राहा, म्हणजे विवाहाचं कार्य सिद्धीत जाईल, अडचणी कमी होतील. तर आज आपण या संपूर्ण महिनाभरामध्ये कोणकोणते विशेष उपाय करायचे आहेत, नैराश्य कमी होण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे हेही समजून घेतलं. तर नैराश्य कमी करण्यासाठी या महिन्यामध्ये तुम्हाला राहुदेवांचा जो जप सांगितलेला आहे तो करायचा आहे, म्हणजे नैराश्य सुद्धा कमी होईल. अडचणी, कामातील कष्ट अतिशय पडणार आहेत, ते कष्टामध्ये तुम्हाला साथ सोबत करतील. राहुदेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी मदत मिळू शकेल. तर आज आपण संपूर्ण मे महिना कुंभ राशीच्या जातकांना कशा पद्धतीने राहणार आहे याबद्दलची माहिती घेतली. विवाह ज्यांना करायचे त्यांना गुरु कितवा आहे हे समजून घेतलं. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला भेट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत, जाऊन माहिती घ्या. आणि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या ज्या राशी आहेत त्यांचे सुद्धा व्हिडिओ अपलोडेड आहेत, तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता, त्यांनाही माहिती देऊ शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच माहितीसोबत. तोपर्यंत